मुंबई गोवा हाईवे पर पनवेल के कालुंद्र पुल से एक कंटेनर 3 जुलाई को नदी में जा गिरा। 48 घंटे बीत जाने के बाद भी इस कंटेनर को अभी तक बाहर नहीं निकाला गया। शुक्रवार को यह कंटेनर पनवेल से होकर पुणे के लिए निकला था, लेकिन पीछे से आ रहे ट्रक की भिड़ंत में यह नदी में जा गिरा। हालांकि 2 दिन बीत जाने पर भी अभी तक जिस तरह से काम को अंजाम दिया जाना चाहिए था वो नहीं हुआ है। अगर मूसलाधार बारिश होती है तो नदी में पानी का स्तर बढ़ेगा और ऐसे में कंटेनर फंसा रहा तो यहाँ से यातायात में वाहन चालकों को भी कई समस्या का सामना करना पड़ सकता है, क्योंकि अगर पानी का स्तर बढ़ता है तो पानी पुल पर आ सकता है या पानी पुल को बहा सकता है। हालांकि इस पुल की अवस्था भी जर्जर हो चुकी है, जिसकी जल्द से जल्द मरम्मत की जानी चाहिए। साथ ही नागरिकों की मांग है कि नया पुल जल्द से जल्द बनाया जाए ताकि यातायात में कोई दिक्कत न आए। इस पूरे घटनाक्रम पर हमारे प्रतिनिधि ने यहाँ का जायजा लिया। पनवेल नजीकच्या काळुंद्रे पुलावरून माझ्या पाठीमागे पडलेला हा कंटेनर पडून आज 48 तास 6 पेक्षाही जास्त वेळ होऊन गेलेली आहे। मुळात या नदीच्या पात्रामध्ये असलेला हा कंटेनर ज्या ठिकाणी पावसाचं पाणी जेव्हा पडतं तेव्हा माझ्या उजव्या बाजूनी म्हणजे डोंगरातनं येणारं पाणी हे या दिशेने येतं। या येणाऱ्या पाण्याचा जर का दबाव या कंटेनरवरती वाढला तर मुळातच हा जो पूल जो जीर्ण झालेला आहे, आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता या पुलाचे कठडे अतिशय जीर्ण अवस्थेमध्ये आहेत। एकेरी वाहतुकीची सोय असलेला हा पूल म्हणजे छोट्या स्वरूपाचा हा पूल आहे। दगडी बांधकाम जरी असलं तरी कित्येक वर्ष त्याला होऊन गेलेली आहेत। जर का या ठिकाणी पाऊस झाला आणि पाण्याच्या दबावामुळे हा कंटेनर जो या ठिकाणी या पिलरला येऊन थडकलेला आहे त्याच्यावरती दबाव वाढला तर हा कंटेनर निश्चितच या पुलाच्या या पिलर्सना धोका पोहोचवू शकतो। त्यामुळे या पिलरला किंवा या पिलरला लगत असलेल्या या कंटेनरला या ठिकाणून लवकरात लवकर काढणं ही काळाची गरज बनलेली आहे। 48 तास उलटून गेलेले आहेत तरी सुद्धा या कंटेनरला काढण्याचे कुठल्याही प्रकारचे प्रयत्न या ठिकाणी झालेले नाहीयेत। कोणी काढायचा हा यक्ष प्रश्न सगळ्यांच्या समोर उभा राहिलेला आहे, जो तो दुसऱ्याच्या अंगावरती ही जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न करतोय। पुलावरून खाली पडलेला हा कंटेनर लवकरात लवकर काढला जाईल अशी आपण अपेक्षा या ठिकाणी करूयात, जेणेकरून या पुलाला असलेला धोका टळणार आहे। काळुंद्रे येथून कॅमेरा पर्सन किरण पाटील बरोबर मी मंदार दोंदे।